ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला होता. मिडॉनमध्ये नक्कीच प्रोटेक्शन आहे. नॉन स्ट्राईकवरती फिक्की मात्र केली जाते, परंतु एक धाव काय रोखू शकत नाही आहेत. सिंगल या ठिकाणी कंप्लीट केले. सिंगलने धावसिंग जाऊन पोचते फलकावरती 2 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूचा खेळ झाला. शेखर दादा किनी सुद्धा मात्र जॉईन झाले स्कोरच्या भूमिकेमध्ये. पहिल्या दिवसापासून त्यांना आपण स्कोरच्या भूमिकेमध्ये पाहतोय. आदरणीय जनार्दन दादा पाटील आपण पाहतोय. सकाळच्या सत्रापासून नक्कीच अथक परिश्रम त्यांचे पाहायला मिळतात या मैदानामागे, कारण सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच रिमझिम पाऊस मात्र आला. पहिल्या चेंडूचा खेळ झाला. षटकातील दुसरा चेंडू असेल. गोलंदाजी मार्कवरती खेळण्याचा प्रयत्न केला होता. राईज होणारा चेंडू पाहायला मिळाला आणि या बाउन्सवरती नक्कीच फलंदाजाला बीट केलं. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आहे. पहिल्या 2 चेंडूंमध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला संजीचा जर विचार केला तर नक्कीच इनफिल्डच्या वरून चेंडूला क्लिअर करण्याचा प्रयत्न झाला होता. तो प्रयत्न असफल ठरताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा अमित बॉलिंग ट्रॅकवरती बॅकफुटला जाऊन मात्र नक्कीच स्कोर ऑफ द विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. सलगचे 2 चेंडू मात्र निदाच्या रूपामध्ये फेकले जात आहेत. पहिला चेंडू अवंतर फेकला. सुरुवात मात्र अवंतरणी झाली, परंतु त्यानंतर जी गेलेली गोलंदाजी आहे ती कौतुकास्पद कामगिरी नक्कीच अमितची आपण पाहतोय. या फर्स्ट ओव्हरमध्ये पॉवर प्लेचा षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॉलिंग करण्याचा नक्कीच मनसुबा पाहायला मिळतो. मिड विकेटला चेंडू चाललाय. डीपमध्ये खेळाडू नक्कीच आहे. एकदम नक्कीच पूर्ण केले. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 3 या आकड्यावरती. 3 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला मैदानाच्या आतमध्ये. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पहिले षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. स्कोर कार्डचा जर विचार केला तर 3 धावा आतापर्यंत फलकावरती लागल्या गेल्यात. खेळण्याचा प्रयत्न केला होता. अप्रतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅटिंग करणारी टीम अर्थातच आर्ची वॉरियर्स बहाडोली संघ थोडासा नक्कीच संघर्ष सकाळच्या सत्रामध्ये आपण करताना पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू या फर्स्ट ओव्हरमधला पाहायला मिळेल. डॉट बॉलची संख्या जर पाहिली तर नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते. अजून एक डॉट बॉल या षटकामध्ये ॲड केला जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 3 या आकड्यावरती. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर आफ्टर 1 स्कोर कार्डचा जर विचार केला तर 3 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. या एक छोटासा ब्रेक घेऊयात. जाऊयात आपण संगीत कक्षामध्ये. देवसंधी DJ कुंदनला. चार डॉट बॉल मात्र पाहायला मिळाले. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नारायण आपण पाहतोय. एक नक्कीच महत्त्वाचा गोलंदाज, एक लिडिंग बॉलर आपल्याला पाहायला मिळतो. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला. एक मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे. आता समोर नक्कीच आपण सुदर्शनला पाहतोय. तर मोठी जबाबदारी सुदर्शन वरती असणार आहे. ऑस्टमच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला. पंचांचा इशारा येतो. इट्स वाईट. धावसंख्येत 1 वाढवतील. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 4 आकड्यावरती. 4 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. मागच्या षटकाची सुरुवात सुद्धा मात्र वाईटने झाली होती आणि या षटकाची सुरुवात सुद्धा मात्र नक्कीच वाईटने होताना पाहायला मिळते. नारायणला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. 10-12 पावलांचा रनअप आपण पाहतोय. चांगली आर्म ॲक्शन. ऑफ साईडला फटका मात्र नक्कीच चांगला आहे. बॅकवर्ड पॉईंटमध्ये नक्कीच चेंडूला स्टॉप केले गेले. एकदा पूर्ण केली गेली. सिंगल मात्र या ठिकाणी कंप्लीट केले. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 5 या आकड्यावरती. हार्डलिंथला मात्र पीक केला होता. ऑफ साईडला मात्र इनफिल्डच्या वरून चेंडूला क्लिअर करण्याचा प्रयत्न झाला होता. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 5 या आकड्यावरती. 5 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. पहिल्या चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला आहे मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहतोय फलंदाजी करणाऱ्या टीमच्या माध्यमातून, परंतु आतापर्यंत सध्या तरी नक्कीच स्ट्रगल सुरू आहे तो म्हणजे दोन्ही फलंदाजांचा. कारण ज्या प्रकारे आतापर्यंत नक्कीच बॅटिंग राहिलं आहे पहिल्या 7 चेंडूंमध्ये. खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगला लेग कटर मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला लेफ्टी बॅटरसाठी. इथे मात्र नक्कीच नॉन स्ट्राईक होती. धोक्याची घंटा नक्कीच वाजलाय.
जवळजवळ मात्र नक्कीच सुदर्शन अर्ध्या पिचवरती गेले होते, परंतु इथे नक्कीच सेफ आहेत. अजून एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला मैदानाच्या आतमध्ये. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या षटकामधील आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि फुलेमध्ये संपर्क झाला नाहीये. शेवटच्या क्षणाला जर पाहिलं तर आय कॉन्टॅक्ट मात्र ते नक्कीच या ठिकाणी दूर होताना पाहायला मिळालं. सलगचे 2 चेंडू जर पाहिले तर नक्कीच निर्लज्ज रूपामध्ये हाताळले जात आहेत. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आहे. स्कोर कार्डवरती धावा मात्र पाहायला मिळत आहेत 5 या आकड्यावरती. पहिला चेंडू वाईट फेकला, त्यानंतर नक्कीच सिंगल आली. पुन्हा एकदा 2 डॉट बॉल. आणि जे मागच्या षटकामध्ये जी कंडिशन होती तीच कंडिशन या सेकंड ओव्हरमध्ये सुद्धा पाहायला मिळते. ड्राईव्ह मात्र या ठिकाणी नक्कीच केला जातोय. चेंडू निघून जातोय लॉंगॉनवरती. लॉंगॉनचा शतक पुढे येतोय. चेंडूला फील्ड करेल तत्पूर्वी एकच धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली गेले. सिंगलची सहाय्याने धावसिंग जाऊन पोहोचले फलकावरती 6 या आकड्यावरती. 6 रन्स स्कोरवरती राखले जात आहेत. एका बाजूला आर्ची वॉरियर्स बहाडोली आणि दुसऱ्या बाजूला संघ अगेन्स्ट त्यांच्या खेळताना पाहायला मिळतोय आई चंडिका कशित कोपर. 2 संघांमध्ये बिग फाईट आपल्याला पाहायला मिळते. लेग स्टिक मिस करून जाणार चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मदतीनं आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 7 या आकड्यावरती. 1.4 चेंडूंचा खेळ झालाय. मागच्या 4 चेंडूंचा जर विचार केला तर 2 व्हाईट बॉल आणि 2 डॉट बॉल आणि 2 सिंगल मात्र येताना पाहायला मिळालेत. बॅकफुटला जाऊन मात्र ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल दुसऱ्या षटकामधील. आतापर्यंत दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर ज्या प्रकारे नक्कीच पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी झाली होती अमितच्या मदतनं, त्याच प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. नारायणची त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून चालत असताना पाहायला मिळते. नारायण ज्या प्रकारे गोलंदाजी आतापर्यंत केले. राईज मात्र या ठिकाणी नक्कीच झाला आणि फलंदाजाला सरप्राईज नक्कीच केला गोलंदाजाने. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 7 या आकड्यावरती. 7 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला गेलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 7 या आकड्यावरती. आतापर्यंत दोन्ही षटकं जर पाहिले तर नक्कीच विकेट गेलेला नाही आहे, परंतु ज्या प्रकारे मात्र नक्कीच गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच आमचे कॅमेरामॅन नक्कीच कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने मात्र नक्कीच कॅप्चर करताना पाहायला मिळत आहेत. तुषार मात्र पाहायला मिळतात कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. आणि नक्कीच अप्रतिम वर्क त्यांच्या मदतीनं राहिले. 6 सीटर स्पोर्ट्स एक टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये नक्कीच एक ब्रँड मात्र नक्कीच झाला आहे. येणाऱ्या कालामध्ये सुद्धा नक्कीच खूप मोठी उंची गाठेल यात काही शंका नाही आहे. क्वालिटीचं दुसरं नाव म्हणजे 6 सीटर स्पोर्ट्स. जाऊत मॅचच्या दिशेने बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आपण पाहतोय रोहिदास तिसरं षटक फेकण्यासाठी दाखल झालाय गोलंदाजी मार्कवरती. पहिले 3 षटकांचा जर विचार केला तर पहिल्या 3 षटकांमध्ये विविध गोलंदाजांचा उपयोग मात्र या ठिकाणी केला गेलाय. रोहिदास गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. क्षेत्रक्षणाचा जर विचार केला तर डीप मिड विकेट आपण पाहतोय. त्यानंतर लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. कव्हरमध्ये एक खेळाडू ठेवला गेलाय. बॅकफुटला जाऊन मात्र नक्कीच पंच केला जातोय. बॅकफुट पॉईंटच्या दिशेने चेंडू निघून जातोय. एकदम नक्कीच येईल. थोडीशी दुखापत मात्र या ठिकाणी नक्कीच झालंय अमितला. आधीच मात्र दुखापतीमध्ये त्रस्त आहेत. इथे मात्र नक्कीच सुखरूप असतील हीच अपेक्षा या ठिकाणी असणार आहे. फर्स्ट एड किड मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं आहे. डीजे कॅन्डीला आपण पाहतोय स्क्रीनवरती. ऑन स्क्रीन त्यांना आपण पाहतोय आणि एक ब्रँड नक्कीच आहे.
पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल मात्र अचीव करताना पाहायला मिळाले. फलंदाज टीमची टोटल जाऊन पोहोचलाय फलकावरती 8 या आकड्यावरती. पुढचा सामना पाहायला मिळेल मैत्री सफाले आणि त्यांच्या अगेन्स्ट विकी 11 उमरोली या दोन संघांमध्ये एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती रोहिदास सेकंड बॉल घेऊन इथे नक्कीच जास्त अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. आतापर्यंत ज्या प्रकारे नक्कीच शॉर्ट सिलेक्शन झाले ते मात्र प्रॉपरली नक्कीच शॉर्ट येत नाही आहेत. 2 चेंडूंचा खेळ झाला आहे. 9 डॉट बॉल आतापर्यंत मागच्या 14 चेंडूंमध्ये येताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा यासुद्धा चेंडूवरती मात्र फलंदाजाला बीट करण्यामध्ये मात्र यशस्वी राहिल्यात रोहिदास. जो रिदम मात्र पहिल्या षटकामध्ये प्राप्त झाला तो पुन्हा एकदा मात्र नक्कीच कायम ठेवला. नारायणने चांगली गोलंदाजी केली आणि पुन्हा एकदा रोहिदास जो कर्णधाराने विश्वास दाखवला त्या विश्वासाला सार्थ करताना पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला आर्ची वॉरियर्स बहाडोली संघर्ष अजूनही मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या सुद्धा चेंडूवरती नक्कीच फलंदाजाला बीट केली मात्र नक्कीच रनआउट रूपामध्ये मात्र विकेट जाईल. फर्स्ट विकेट डाऊन नाव जाऊयात आपण संगीत कक्षामध्ये. देवचंदी डीजे आशिषला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झाला जगदीश इन ॲट नंबर 3 वरती. चेंडूंचा जर विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. ऑन साईडला फटका मात्र नक्कीच चांगला आहे. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअरला डीपमध्ये खेळाडू नक्कीच आहे. चेंडूला फील्ड करतोय. 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या गेल्यात. दोन्ही धावसंख्या जाऊन पोहोचते डबल फिगरमध्ये 10 या आकड्यावरती. 10 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू या तिसऱ्या षटकामधील असेल. थोडीशी विकट अवस्था मात्र नक्कीच स्कोर कार्डवरती पाहायला मिळते आर्ची वॉरियर्स भाडोली संघाची. ज्या प्रकारे आतापर्यंत नक्कीच बॅटिंग करताना संघर्ष सुरू आहे. ड्राईव्ह मात्र या ठिकाणी केला जातो. अलॉंग द कार्पेट चेंडूला एक्झिक्यूट केलं मिडविकेटमध्ये. मिडविकेटचा शतशक पुढे येतोय. चेंडूला फील्ड करतोय. तत्पूर्वी एकच धाव या ठिकाणी पूर्ण केले. 11 धाव फुलकवरती लागल्या गेल्यात. 3 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त झालाय. 3 षटकांमध्ये पूर्णपणे अधिराज्य गाजवले. ते म्हणजेच एका बाजूला आपण पाहतोय ऐचंडिका कशीत कोपर संघाने ज्या प्रकारे गोलंदाजी आपण पाहतोय. बॉलिंग युनिट फायर ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. एक छोटंसं ब्रेक घेऊयात जाऊयात आपण संगीत कक्ष. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 11 या आकड्यावरती. 11 रन स्कोर कार्डवरती राखले जात आहेत. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय एका बाजूला मुन्ना आणि त्याचबरोबर हार्दिक कार्यकरला आपण पाहतोय. डिजिटल स्कोररच्या भूमिकेमध्ये आनंदला आपण पाहतोय आणि त्याचबरोबर गौरवदादा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते मात्र बॅटची एज नक्कीच लिडिंग एज घेतली होती. चेंडू निघून जातोय स्लिप पॉईंटला. कुठली धाव या चेंडूवरती येणार नाही आहे. इथून आक्रमकता नक्कीच दाखवावी लागणार आहे. मोठी फटके सातत्याने खेळावे लागणार आहेत. पहिल्या चेंडू निर्धाच रूपामध्ये फेकला गेलाय. पुन्हा एकदा अटॅकमध्ये नारायणला आणलंय या चौथ्या षटकामध्ये. विकी 11 उमरोली संघाचं मात्र या ठिकाणी नक्कीच वेलकम आहे. आपलं स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. भव्य दिव्य नक्कीच आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. मिड विकेटला चेंडू चालला वाईटिश लॉंगॉनला. शतशक पुढे येतोय. खराब शतशन बॅकअप नक्कीच मिळेल. तत्पूर्वी 2 धावा काय रोखू शकत नाही आहेत. 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 13 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. परंतु ही टोटल सध्या तरी आपण नक्कीच योग्य ठरवू शकत नाही आहेत. कारण एक मोठी टोटल तुम्हाला स्कोर कार्डवरती उभी करावी लागणार आहे. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आहे. अजून इथून 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये नक्कीच सातत्याने मोठे फटके खेळावे लागणार आहेत. कारण अजूनसुद्धा एकसुद्धा मोठा फटका या इनिंगमध्ये पाहायला मिळाला नाही आहे. चांगला कटवणारा चेंडू नक्कीच होता परंतु व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मदतीनं आला आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या फलकावरती 14. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आहे. जगदीशचा जर विचार केला तर आतापर्यंत प्रॉपरली क्रिकेटिंग स्ट्रोक त्याच्या बॅटमध्ये नक्कीच आलेले आहेत.
परंतु मोठी फटके मात्र खेळावे लागणार आहेत. नारायण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. सुंदर चेंडू, प्रतिम ॲक्युरेसी मात्र नक्कीच दाखवलं या तिन्ही गोलंदाजांनी. नारायण सध्या वैयक्तिक दुसरा स्पेल हाताळतोय आणि या दुसऱ्या स्पेलमध्ये सुद्धा आपली छाप सोडतोय. कारण ज्या प्रकारे नक्कीच पहिल्या स्पेलमध्ये त्यांनी नक्कीच फलंदाजांना त्रस्त केलं होतं आणि पुन्हा एकदा तोच मात्र नक्कीच कमबॅक मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय नारायण यांचा. चेंडू फेकून झाल्यात आतापर्यंत 3. चौथा चेंडू असेल उर्ध विकेटने. सुंदर अप्रतिम चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगले लेग कटर्सचा उपयोग मात्र या ठिकाणी नक्कीच रायटी बॅटर समोर पाहायला मिळतोय. जगदीशचे मनकडे मात्र ओळखले जात आहेत. माइंडसेट मात्र नक्कीच आतापर्यंत थोडंसं नक्कीच निगेटिव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. 13 डॉट बॉल मात्र आतापर्यंत पाहायला मिळत आहेत या इनिंगमध्ये. 4 चेंडूंचा खेळ झाला, अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या षटकामधील. नारायण ऑन द ट्रॅक. षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा तेच दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सलग 3 चेंडू नक्कीच निदाच रूपामध्ये एकाच लाईन अँड लेंथवरती मात्र चेंडू हाताळले जात आहेत. पिचिंगला कुठेतरी नक्कीच फॉलो करता येत नाहीये फलंदाजांना, जो पॉझिटिव्ह अप्रोच आपण पाहतोय. नक्कीच इथे आपण सन्मानाच्या दिशेने बोलतोय. आदरणीय इराजी कन्ना गावड यांचं स्वागत आपण नक्कीच करतोय. मी विनंती करतोय अंकुश दादा आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे. एक गोड व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय इराजी कन्ना गावड यांना आपण नक्कीच मुख्य मंचावरती मात्र आपण सन्मानित करतोय. एक ज्येष्ठ नागरिक आणि एक सुंदर व्यक्तिमत्व आपण पाहतोय आणि त्यांचा स्वागत समारंभ आणि मुख्य मंचावरती मात्र या ठिकाणी केला जातोय. आदरणीय अंकुश दादा यांचे शुभ हस्ते मायाचं पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. ऑनस्क्रीन आपण पाहू शकतायत सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय आदरणीय इराजी कन्ना गावड साहेबांचा मुख्य मंचावरती. 4 षटकांचा खेळ संपला गेला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 14 या आकड्यावरती. 14 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती धनेश आपण पाहतोय. या स्लॉगरमध्ये धनेशवरती जबाबदारी टाकलाय. पहिली 4 षटकं जर पाहिली तर नक्कीच पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केले, ते म्हणजे टीम आई चंडिका काशीत कोपर संघाने. इथे नक्कीच डबल माइंडमध्ये नक्कीच होता फलंदाज विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पाडलाय. विकेट झाली इथे संजितला मात्र या ठिकाणी परता लागणार आहे. दुसरा धक्का मात्र नक्कीच लागला आर्चीप्रियस बहाडोली संघाला. जाऊयात आपण संगीत कक्षामध्ये देवसंधी डीजे कॅन्डीला. हिऱ्या मोत्यां थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती रनआउट चिरपाने विकेट येताना पाहायला मिळाली. जगदीशने नक्कीच जबाबदारी इथे स्वीकारलाय, ती सारथ्य सुद्धा ठरवून दाखवावी लागणार आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मदत नाही येतोय. धावसंख्येत 1 ने वाढवते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 15 या आकड्यावरती. 15 रन्स स्कोरवरती आकडे जात आहेत. 1 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. पहिल्या चेंडूवरती रनआउटच्या रूपामध्ये विकेट आली. 2 धक्के आतापर्यंत लागलेत. आतापर्यंत जर पहिल्या इनिंगचं ॲनालिसिस जर पाहिलं त्याच्यावरती चर्चा नक्कीच आपण करणार आहोत. चांगला चेंडू पाहायला मिळाला. 5 नक्कीच व्हाईट बॉल आपण पाहतोय. 6 सिंगल आणि 2 डबल मात्र आतापर्यंत लेखाजोखा पोहोचवत आहेत, ते म्हणजे आदरणीय शिखर दत्त किने यांच्या मदतीनं स्कोरच्या भूमिकेमध्ये. आणि त्यामध्ये 16 डॉट बॉल मात्र हाताळले गेलेत. दोन्ही संघांना मात्र एक रिव्ह्यू मात्र दिला जाईल. सक्सेसफुल जर झाला तर पुन्हा एकदा तुम्ही घेऊ शकता आणि अनसक्सेसफुल झाला तर तो रिव्ह्यू तिथेच मात्र स्टॉप होईल. फटका चांगला आहे. लॉंगॉनला मात्र शतक नक्कीच आहे, फक्त त्याला पाहत राहावं लागणार आहे. लॉंगॉन सीमारेषा पलीकडे सरळ चेंडू पाठवलाय. 6 धावांकरिता षटकार. गुड शॉट. सजलाय हो देव माझा चांदी सोन्याच्या पालखीत हिऱ्या मोत्यांचा. चांगला डाऊन द ग्राउंड स्ट्रोक पाहायला मिळाला जगदीशच्या बॅटमधनं. ऑन साईडला मात्र नक्कीच पुल केला जातोय. लॉंगॉनमध्ये चेंडू निघून जाईल. लॉंगॉनचे दशक पुढे येतोय. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली गेली. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 22 या आकड्यावरती. 22 रन्स स्कोरवरती पाहायला मिळत आहे. 4 चेंडूंचा खेळ झाला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या स्लॉगरमधला पहिला स्लॉग हिट मात्र येताना पाहायला मिळाला जगदीशच्या बॅटमधून आणि पहिला षटकार आजच्या दिवसामध्ये आला.
फ्रंट फुट लाईन मात्र फटका नक्कीच सजवला जातोय. लॉंगॉनमध्ये डीपमध्ये खेळाडू नक्कीच आहे. एकच धाव पूर्ण केले. सिंगल आहे धावसंख्या 23. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या फर्स्ट इनिंगमधला. टॉससाठी यायचं आहे मैत्री सफाळे आणि त्याचबरोबर विकी उमरोली दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय कृपया आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहा. इनिंग्स ब्रेकमध्ये या चेंडूनंतर आपण टॉस करणार आहोत. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज धनेश बॉलिंग ट्रॅकवरती. फटका चांगला आहे. ऑफस्टॉमच्या बाहेरचा बॉल मात्र नक्कीच चांगला पीक केला आहे आणि सरळ चेंडू मात्र पाठवला जाईल का तर चांगले क्षेत्रक्षण मात्र झालंय. सुंदर एफर्ट्स मात्र नक्कीच वाईडिश लॉंगॉनवरती पाहायला मिळत आहेत. 2 धाव तर नक्कीच पूर्ण केल्या. तिसऱ्या धावचा प्रयत्न चाललाय पण तो तिसरी धाव मात्र नक्कीच पूर्ण राहील. 2 धावा इथून इन्क्लूड केल्या जातील. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 25च्या घरामध्ये. 25 रन्स फलकावरती लागले जात आहेत. 25 धावा मात्र फलकावरती लागले गेले. 26 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. चला टॉस आपण करतोय. एका बाजूला मैत्री सफाळे आणि दुसऱ्या बाजूला विकी लेवन उमरोली दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय कृपया आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं. टॉस त्या ठिकाणी केला जाईल. हॅलो सर टॉससाठी यायचं आहे. मैत्री लेवन सफाळे आणि त्याचबरोबर विकी लेवन उमरोली दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय टॉससाठी या आणि त्याचबरोबर आदरणीय संजय दादा तर यांच्या शुभसे टॉस त्या ठिकाणी केला जाईल. विकी इलेव्हन उमरोली संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय की प्रभान टॉससाठी या. मैत्री इलेव्हन सफाळे संघाचा कॅप्टन जरा टॉससाठी या. आदरणीय संजय दादा तर यांच्या शुभसे टॉस या ठिकाणी केला जाईल. विकी इलेव्हन उमरोली संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. मैत्री इलेव्हन सफाळे संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय लवकरात लवकर आपण टॉससाठी या. आजच्या दिवसातील सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिला सामना पाहायला मिळतो एका बाजूला आर्ची वॉरियर्स दुसऱ्या बाजूला चंडिका कोपर या 2 संघांमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळते. आणि प्रथम बॅटिंग करत असताना आर्ची वॉरियर्स संघाने नक्कीच 25 धावा फलकावरती लावल्या गेल्यात आणि 26 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. चला मैत्री इलेव्हन सफाळे कॅप्टन टॉससाठी या प्लीज. सर टॉस आपण करतोय. वेलकम नितेश आणि प्रितेश 2 बंधू या ठिकाणी नक्कीच मॅचचा आनंद घेत आहेत. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय विकी इलेव्हन उमरोली आणि दुसऱ्या बाजूला मैत्री सफाळे या 2 संघांमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय संजय दादा तर यांच्या शुभसे टॉस आपण करणार आहोत. आजच्या दिवसातील दुसरा सामना पाहायला मिळेल. एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम बोट कॅप्टन्स. टॉस आपण या ठिकाणी करतोय. विकी इलेव्हन उमरोली संघाचा कॉल असेल. कॉईन स्पिन केला जातोय. आदरणीय संजय दादा तर यांच्या शुभ हस्ते छापाचा कॉल होता आणि छापाला मी मान्यवरांना विनंती करतोय कृपया आपण मुख्य मंचावरती स्थानपन्न व्हा. कॅप्टन टॉस जिंकला आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग करत असताना समोरच्या संघाला किती धावा मिळतात रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल या 5 षटकांमध्ये? 50 ते 60 पर्यंत रोखू. असे महत्त्वाचे 4 गोलंदाज तुमच्या बॉलिंग अटॅकमध्ये? आहे एक दीपेश, हर्ष आहे, तन्मय आहे आणि एक स्वतः मी आहे. याआधी तुम्ही या संघासोबत कधी खेळला होतात का? खूप खेळलोय समाजाच्या मॅच. मग असं समोरच्या संघामध्ये कोणता खेळाडू आहे जो तुमच्या संघावरती डेंजर ठरू शकतो? चांगले प्लेयर, सर्व चांगले प्लेयर त्यांच्यात खेळणारे. आणि या नियोजनाबद्दल आपलं मत कसं व्यक्त कराल? चांगलं आयोजन आहे. इकडे खूप वेळा खेळलोय या ग्राउंडवर.
नक्कीच टॉस जिंकला असता सफाले कॅप्टन तर आपला निर्णय काय असता? आम्ही फिल्डिंग घेतली असती. आता मनोज विरुद्ध बॅटिंग करायची आहे 5 षटकांमध्ये तर माइंडमध्ये टोटल काय असेल? तरी आम्ही 60-70च्या आहे स्कोर असं करायचा विचार आहे. आणि आज तुषारकडून कशा अपेक्षा असतील? सगळं त्यांच्यावरच आहे, आता त्यांची बॅटिंग कशी आहे त्यांच्यावर बघायला लागेल. नक्कीच विश ऑल द बेस्ट. बोथ टीम्स टॉस या ठिकाणी जिंकलाय. विकेल उमरोली संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. मॅचला सुरुवात होते मैदानाच्या आतमध्ये जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज अर्थात प्रमोद शेडके सर. ओडिओ थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. हार्दिक किनी यांचा आवाज आपण ऐकत होतात. सकाळच्या सत्रामध्ये सर्वांना शुभ सकाळ. गुड मॉर्निंग एव्हरीवन. अतिशय सुंदर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा सलग तिसरा दिवस या स्पर्धेचा. यंगस्टार चषक माकणे वर्ष पहिले आणि 41 जणांचा समूह ज्यांनी अथक परिश्रम अथक मेहनत घेऊन या स्पर्धेला उजाळा दिला गेलाय. भावी पिढीला घडवण्यासाठी या स्पर्धेचं नियोजन ऑन साइटला महेशच्या बॅटमधून एक अप्रतिम देखणा फटका पाहायला मिळतोय. सौंदर्यपूर्ण फटका, प्रेक्षणीय फटका, षटकार. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु महेशच्या बॅटमधून षटकार आला आणि संघाची धावसंख्या फलकावर 7 वर जाऊन पोहोचली गेली. 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 26 धावेची आवश्यकता असताना गार्गेश ऑन साइडला बॅकलिपचा उपयोग करत असताना ऑन ड्राईव्ह खेळला जातोय. मिस टायमिंग स्ट्रोक सिंगल मेल आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचली गेली. नवीनजी घरत ॲडव्होकेट यांनी सुद्धा संजित पाटील यांना शुभेच्छा दिलेत आणि मॅच समाप्त झाल्यानंतर आपण त्यांच्याशी लगेच कॉन्टॅक्ट करा असं आवर्जून त्यांनी म्हटलेलं आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, हाताला इंजुरी आहे फिंगरला, परंतु क्रिकेट मी सोडणार नाही. आजच्या दिवसात मी अतिशय सुंदर पद्धतीने क्रिकेट खेळेन हा त्याचा धाडसी निर्णय पाहायला मिळतोय. फलंदाज अमित पाटील सिक्सर किंग बॅक टू द पवेलियन. वसई कोळीवाडा या ठिकाणी गेल्याच वीक मध्ये अप्रतिम कामगिरी केली आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं. हाच तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फर्स्ट विकेट डाऊन गॉन. या आपण देऊया वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विकी 11 उमरोळी संघ सुद्धा या ठिकाणी दाखल झालाय. नुकताच टॉस झाला. मैत्री सफाळे वर्सेस विकी 11 उमरोळी. ऑन साइटला आल्या खूप सुंदर पद्धतीने दीपेश वजेच्या बॅटमधून येतोय अप्रतिम यंगस्टार चषक चौकार. गुड शॉट. स्कोर कार्डवर 12 वर जाऊन पोहोचले गेली. गार्गेश महागडा ठरतोय. षटक क्रमांक पहिला आहे. लो फुलटॉस चेंडू होता. चिप शॉट आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. गुड कॅच. फलंदाज बाद होताना सेकंड विकेट डाऊन. दीपेश वजे बॅक टू द पवेलियन. कार्यकारिणी कमिटी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. आदरणीय श्यामकांतजी शिनवार तरे अध्यक्ष, सचिन वसंत तरे उपाध्यक्ष, राजेश किसन गावड सचिव, दिलीप सुरेश तरे उपसचिव, मंगलदास कृष्णा घरत खजिनदार, जितेंद्र शंकर कानविंदे संचालक, मिलिंद सूर्यकांत पाटील संचालक, विलास जगन्नाथ गावड संचालक, अशोक विठ्ठल पाटील संचालक, वसंत भीमातरे संचालक, अंकुश एकनाथ पाटील सल्लागार, सदानंद भीमातरे सल्लागार, अजित जगन्नाथ गावड सल्लागार, राजेश भीमातरे सल्लागार, संतोष हरी गावड सल्लागार, अविनाश जगन्नाथ गावड सभासद, संदीप सुरेश तरे, विकास शंकर वैद्य, जगदीश ठकसेन गावड, बबन मदन किनी, श्रीकांत गणपत गावड, जयकांत माणिक तरे, सुरेश पद्माकर घरत, चंद्रकांत भास्कर तरे, संजय विश्वनाथ
तरे, मोहन वसंत कुडू, मोरेश्वर आत्माराम तरे, चंद्रकांत तुकाराम पाटील, श्यामकांत मोरेश्वर घरत, अक्षय सीताराम गावड, चंद्रकांत कुशा गावड, विजय रघुनाथ घरत, किशोर आत्माराम तरे, श्रीधर भीमा तरे, गजानन धोंडू वैद्य, मनोज परशुराम तरे, अजय भास्कर घरत, रमेश भीमा तरे, संजय वसंत तरे, गोविंद रघुनाथ तरे, संतोष दत्तात्रय तरे हे संपूर्ण सभासद पाहायला मिळतात. त्या संपूर्ण 41 जणांना मानाचा मुजरा असेल, ज्यांच्या अथक परिश्रमातून या स्पर्धेला आज उजाळा दिला गेलाय. आजचा सलग तिसरा दिवस या स्पर्धेचा अग्री समाज गट आपण पाहत आहेत. पहिल्या दिवसामध्ये अतिशय सुंदर कामगिरी केली अमरदीप जलसा टीमने. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर एक अप्रतिम खेळ साकारला एनसीसी सफाळे टीमने. सफाळे गट मधून पहिल्या दिवसात आमंत्रित गट, दुसरा दिवस आपण पाहिला सफाळे गट आणि आज आगरी समाज गट पाहायला मिळतोय. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. खालिद सरांच्या मनात कोणताही संदेह नाही आहे. एलबीडब्ल्यू लेग बिफोर विकेट यावेळेला पायचीत पकडला गेला. फलंदाज बॅक टू द डगआउट महेश, एक बिग विकेट. तिसरा धक्का आई चंडिका कशित कोपर संघाला. संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली गेली. दुसरे षटक हे प्रगती पथावर. सुदर्शन, तदनंतर आपण पाहिला तर सुजित, संजित आपण पाहिला, जगदीश आणि गार्गेश अशा पद्धतीने चारही फलंदाजांनी थोडीशी आज निराशजनक कामगिरी केली. जतीन किनी हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत आणि सांगतायत आमचा संघ बॅकफुटवर गेलाय. म्हणजे थोडीफार कुठेतरी त्यांची कमी यावेळेला खेळताना पाहायला मिळते. बहाडोली म्हटलं तर जांभळ हे नाव नेहमीच फेम झालंय, परंतु बहाडोली प्रीमियर लीग कोण विसरेल. नेहमीच जगदीजी पाटील त्यांच्या माध्यमातून समालोचन करण्याची संधी प्राप्त करून देतात, परंतु त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सपाटीकरण मैदान, प्रत्येकाची इच्छा असते की या मैदानात आम्ही खेळावं, कारण येणाऱ्या कालावधीमध्ये नेक्स्ट इयर मध्ये इथेच अग्री प्रीमियर लीगचा धूमधडाका आपण पाहू शकणार आहोत. पुन्हा एकदा बॉल तयार, ऑन साईडला स्टेप आउटून खेळला गेलाय. गणेश चौधरीच्या बॅटमधून सिंगल मेल ऑन ड्राईव्ह खेळत असताना एका धावेनिशी संघ जाऊन पोहोचेल फलकावर. आई चंडिका कशित कोपर 14 धावसंख्येवर 26 धावेंची आवश्यकता असताना ज्या पद्धतीने संदीप गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. नीरज, संदीप बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. रोहिदास आणि संदीप ही ब्रदर्स जोडी या संघामध्ये खेळताना गेली कित्येक वर्ष सातत्यपूर्ण पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेटवर प्रेम करणारी ही मंडळी आज अग्री समाज गट, आज अग्री समाज बांधवांना एकत्रित येऊन त्यांचा क्लास आणि हाय क्वालिटी काय आहे या टेनिस बॉल क्रिकेटची हे दर्शवून दिलं जाईल. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न केला होता, पंचांकडे दाद मागितली. संजित पाट यावेळेला पुढे सरसावतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं लेग बायच्या इशाराने एक धाव वर्जित केली जाते आणि शेखर किणी आमचे गोल्डन मॅजिक फिंगर यावेळेला दर्शवतात की 16 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकांमध्ये 16 धावा. विजयासाठी 10 धावेची आवश्यकता आहे. आपण पाहतायत यंगस्टार चषक माकणे 2024 आजचा तिसरा दिवस, डे 3. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. सिद्धिविनायक म्युझिकल डीजे ला देऊया आपण एक सुवर्ण संधी. सपनाने आईली माय माझी, सपनाने आईली माय गो, सपनाने आईली माय माझी, सपनाने आईली माय गो. येतो बोलावला तुझे भेटीचा, येतो बोलावला तुझे भेटीचा. फुला वाहील तुझे चरणाला, फुला वाहील तुझे चरणाला. सपनाने आईली माय माझी, सपनाने आईली माय गो, सपनाने.
संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते फलकावर एकंदरीत पाहायला मिळते. सेव्हन्टीन 17 धावा, विजयासाठी 9 धावेची आवश्यकता आहे. ऑन साइडला संदीपच्या बॅटमधून भिरकावून देण्याचा प्रयत्न होता या चेंडूला, परंतु तिथे क्षेत्ररक्षकाने केली गफलत. डिसा क्षेत्ररक्षण, कॅच ड्राफ्ट आणि तत्पूर्वी संघाची धावसंख्या दुहेरीच्या माध्यमातून जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. 19 रन्स ऑन द बोर्ड लागल्या. तर 7 धावेची आवश्यकता आहे. तिसऱ्या षटकातील 2 बॉलचा एकत्रित खेळ संपन्न झाला. पुन्हा एकदा बॉल तयार. चेंज ऑफ पेस जरूर केला गेला होता. इथून बॅटचं एलिव्हेशन प्रॉपरली नव्हतं. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतायत. कॅच फॉर कॅच ड्रॉफ्ट होत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या दुहेरीच्या माध्यमातून जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. विजयासाठी 5 धावेची आवश्यकता आहे. 6 सीटर स्पोर्ट्स आपण पाहतायत. या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा. या स्पर्धेचा घर बसल्या तुम्ही आनंद घ्या. गौरव पाटील या 6 सीटर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख अगरवाडी. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होताना जगदीश पाटील पुढे सरसावतायत. या संघाचे कर्ते धरते आहेत आणि आधारस्तंभ म्हणून आर्ची वॉरियर्स बहाडोली. चार बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 22. ऑन साइडला धनेश चौधरी, धनुच्या बॅटमधून एक क्लास विजयाचा चौकार. पहिलीच मॅच मात्र या ठिकाणी विजयी होत असताना संघ पाहायला मिळतोय. आई चंडिका कशित कोपर आणि बॅकफुटला जात असताना आर्ची वॉरियर्स बहाडोली. बहाडोली संघाचं सुद्धा गोड कौतुक. जगदीश पाटील अँड ऑल टीम, आपण आला. चांगला खेळ तर होऊ शकला नाही, परंतु सुधारणा कराव्या लागतील आणि सुधारणा करणं हीच मात्र आपली कृती आहे. कारण अपयशानंतर यश हे लाभलेलं असतं. त्यासाठी करावे लागतात अपार कष्ट, प्रचंड मेहनत आणि मेहनतीशिवाय काहीच नाहीये. चला, शेक हँड करायला विसरू नका. तर विजय संघाचं पुनश्च एकदा हार्दिक अभिनंदन असेल. किशोरजी वजे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. साखरे गावातील एक साखरेसारखं गोड व्यक्तिमत्व उपस्थित होत आहे. त्यांचं करूया आपण वेलकम, सुस्वागतम. या आपण मॅन ऑफ द मॅच. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. मॅन ऑफ द मॅच जाईल नो डाऊट अबाउट इट मिस्टर नारायण. 2 षटक 7 धावा. इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना सुंदर इकॉनॉमी 3.50 आपण पाहू शकलात. आणि ठरताय ते मॅचचा मॅन ऑफ द मॅच माइंड स्टॉर्म यूट्यूब चॅनल आणि साई मंगलदास घरत यांच्याकडून मात्र ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. तर सचिनजी तरे यांना मी विनंती करीन आपल्या शुभ हस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी या ठिकाणी सन्मानित करावी. वेलकम किशोरजी वजे साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्यासपीठावर यंगस्टर चषक माकणे आणि 41 जणांचा समूह अप्रतिम. या नारायण वरती या. चला, क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. नारायण फिरविल बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. आणि या पण
उपाध्यक्ष सचिनजी तरे यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. तर नारायण, या स्पर्धेविषयी काय म्हणशील? ज्या पद्धतीने खूप चांगली खेळपट्टी तर आहे, खेळपट्टी तुझ्या प्रेमात पडली, खेळपट्टी कशी वाटली आणि या स्पर्धेचं आयोजन कसं वाटतंय? खेळपट्टी खूप चांगली आहे आणि आयोजन खूप चांगलं आहे. नक्कीच अमित पाटीलचा खूप सपोर्ट लाभतो या सीझनमध्ये. हा खूप लागतोय. नक्कीच, थँक्यू व्हेरी मच. नारायण जास्त बोलत नाहीत, परंतु विथ द बॉल आणि विथ द बॅटने खूप चांगली कामगिरी करतात आणि पहिल्याच मॅचचे मॅन ऑफ द मॅच ठरले नारायण वझे. तर या आपण जाऊया नेक्स्ट मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी विकी 11 उमरोळी स्वतः विकी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण शब्द सुमनांनी वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व प्रभाकरजी पाटील यांचे सुपुत्र मिंकी दादा आणि त्याचप्रमाणे विकी, क्रिकेटवर अफाट प्रेम त्यांचं सातत्याने राहिलंय. तर जाऊया मॅचच्या दिशेने. एका साईडला मैत्री 11 सफाळे, तुषार गरत यांचा संघ दोनात करेल. सुशांत वजे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चिराग तरे, तन्मय पाटील, तन्मय तरे या वेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहू शकाल चिन्मयला आपण पाहू शकाल, प्रथमेश पामाळेला आपण पाहतायत. संपूर्ण टीम आज या ठिकाणी उपस्थित झाले. मिलिंद पाटील असतील, आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तर या आपण ऐकूया लिटिल चॅम्प मिस्टर हार्दिक किनी, या आपण त्यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद प्रमोदजी शेडगे सर, आमचे गुरुवर्य आहेत. नक्कीच आज नक्कीच टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये एक वन ऑफ द ग्रेट व्हॉइस मात्र म्हणायला हरकत नाही आहे. एक सुप्रीमो मार्क सारखी स्पर्धा, अथक परिश्रम आणि नक्कीच स्वकष्टावरती मात्र जाऊन नक्कीच माइलस्टोन मात्र पूर्ण केला. दोन्ही संघांचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या. आमच्या सुमेध मात्र नक्कीच सकाळच्या 17 पासून, शेखरदादा किनी मात्र स्कोरच्या भूमिकेमध्ये, कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये तुषारला आपण पाहतोय. त्याचबरोबर हार्दिक असेल, मुन्ना आपला